जय एस.सी.टी. वैदिक शेतकरी मित्रांनो, जय हिंद. एस.सी.टी. वैदिक कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलवरती मी आपला शुभचिंतक ॲग्री मेजर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण भोंजे या गावामध्ये आलेलो आहोत. एक युवा शेतकरी यांनी हिरवी मिरचीची लागण एस.सी.टी. वैदिकवरती केलेली आहे. तरी त्यांनी कुठली व्हरायटी लावली, कोणते प्रोडक्ट वापरलेत, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊ. नमस्कार, आपलं नाव सांगा. प्रेम धर्मराज मुक्काम पोस्ट तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. ओके. तर आपण ही मिरची कोणती व्हरायटी लावलेली आहे? ही सिजंटाची सोनल मिरची. पहिली पण तुम्ही मिरची लावली होती का? हा लावली. त्याच्यामुळे तुम्ही सोनल मिरची निवडली. मार्केटला चालणारी मिरची आहे. बस सुरुवातीपासून आपण सांगा ना, किती रोपं लावलेली आहेत, किती क्षेत्र आहे? क्षेत्र आहे 15 गुंठे क्षेत्र आहे. अच्छा. 15 गुंठे क्षेत्रात 4-4.5 हजार रुपये बसले. बर. एका ड्रिपरला 1.25 फुटावर एक ड्रिपर असते, तर 1.25 एका ड्रिपरला 2 रोपं लावली. 2 रोपं लावलेले आहे. आणि लावून किती दिवस झाले या पिकाला? आज 58 दिवस झालेत बरोबर. बरं. अजून 2 दिवसांनी 60 दिवस 60 दिवस. 2 महिने बरं. करून. सुरुवात कशी केली आपण? सुरुवातीपासून सांगा की तुम्ही. जसं आपण बेड टाकल्यानंतर तुम्ही सगळ्यात सुरुवातीला बेड टाकली, ड्रिपर हातरून घेतला. हां. ड्रिपरच्या आधी बेस भरला, कृषी अमृत वगैरे त्या कृषी अमृत, RNPH आणि SSM असा एस.सी.टी. वैदिकचा सम्राट बेसल डोस यांनी भरलेला आहे. तर त्याच्यानंतर सम्राट बेसल डोस भरून मिरची रोपाची लागण केलेली आहे. आणि आज आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो, मिरची एवढी जबरदस्त लागलेली आहे. आणि हे सेटिंग पण बघा तुम्ही, भरपूर प्लॉट असा एकदम एक नंबर आलेला आहे. तर आता तुमचं किती दिवसात हा तोडा चालू झाला? एक तोडा झालेला आहे, पालवा झालेला आहे. पालव्याला एक 70 किलो माल निघलाय. आणि आता दुसरा तोडा होईल, 4-5 दिवसांनी करायचा आहे दुसरा तोडा. हां. आता सध्या मार्केट रेट काय चालू आहे? सध्या मार्केट रेट 40 ते 25 रुपयेपर्यंत चालू. बरं. त्याच्यानंतर आपण बेसळ केल्यानंतर आपण रोपं लावली आणि त्याच्यानंतर पहिली ड्रिचिंग काय दिली आपण यांना? पहिली ड्रिचिंग सॉइल चार्जर. हां. आणि एनर्जी बूस्टर. एनर्जी सॉइल चार्जर आणि एनर्जी बूस्टरची शेतकरी मित्रांनो पहिली ड्रिचिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी ड्रिचिंग लिप चार्जरची दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एकदा रिपीट लिप चार्जरची ड्रिचिंग दिलेली आहे. असं एस.सी.टी. वैदिकचं शेड्यूलप्रमाणे पूर्ण या प्लॉटला एस.सी.टी. वैदिकचे प्रोडक्ट वापरले आहेत. तरी शेतकऱ्यांचा अनुभव त्यांनी स्वतःच सांगावा की आपल्याला एस.सी.टी. वैदिकचे प्रोडक्ट वापरल्यानंतर पिकामध्ये कसा बदल जाणवला, किंवा याच्या अगोदर तुम्ही पण बाकीची पिकं करत होता, बाकीची मिरची लावत होता, त्याच्या आणि ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो, किंवा रासायनिकवर केलं असतं तर कसं आला असता तुमचा प्लॉट? माझ्या मते मी ह्याच्या आधी रासायनिकवर प्लॉट केलता. हां. कमीत कमी 70 दिवसानंतर पालवा झालता माझा. बरं. यावेळेस त्यावेळेस 45 दिवसात पालवा झालाय. आणि पहिल्यांदा मी एवढीच मिरची लावली होती, 15 गुंठच लावली होती, एवढीच रोपं बसली होती. हां. पण त्यावेळेस पालवायला काहीतरी 30 का 35 किलो माल निघला होता. ह्यावेळेस दुप्पट माल निघला नाही. पालवणीला तर थोडा माल निघाला. आता माल बघा की आपण बघू शकता माल. आणि सेटिंग एवढी भरपूर आहे ना की नागपुरा जबरदस्त सेटिंग आहे. आणि बाजारभाव पण आता सध्या मिरचीला चांगला मिळत आहे. आणि पुढच्या तोड्यापासून दुसरा तोडा, तिसरा तोडा, जसं जसं पुढं जाईल तसं याचा तोडा वाढणार आहे आणि वजन वाढणार आहे शेतकरी मित्रांनो. बरं. हे सर्व आता पाहिल्यानंतर तुम्हाला रासायनिक आणि एस.सी.टी. वैदिकला फरक कळला की बाबा एस.सी.टी. वैदिकचं प्रोडक्ट वापरल्यानंतर पीक एकदम जोमाने. आणि फवारण्याला कसं वाटलं तुम्हाला? हे मिरची पीक म्हणलं की एकदम आकड्या बोकड्या, एकदम शेंड आकडणे आणि एकदम गुंडाळून बसणे, असं जास्त त्रास तुम्हाला ह्या पिकामध्ये काय जाणवला का? जसं मी रासायनिक करत होतो का 1-8 दिवस फवारणी घेतो. पण आता जसं CST वैदिकच्या ह्याच्यावर करतोय ना, तसं 8 दिवसाला एकदा स्प्रे. फवारण्या कमी झाल्या. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगायचं ह्या पॉईंटला की एस.सी.टी. वैदिक हे मातीवरती काम करते. मातीला पोषण द्या. मातीला जर पोषण चांगलं दिलं, कुठलंही झाड असो, माणूस असो किंवा पीक असो, त्याला स्वतःला पोषण चांगलं मिळलं तर ते आजारी कमी पडतं. आणि त्याच्यामुळं वरच्या पिकाचा जे खर्च आहे, तुमचा फवारण्यावर जी वाया जाणारा, हवेत उडून जाणारा खर्च आहे, तो खर्च कमी येतो. बरं.
तुम्ही हे जे सिटी वैदिकचं प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला मनानं असं समाधान वाटतं, खुश आहे 100% खुश आहे. बरं. युवा शेतकरी, तुमच्यासारखे युवा शेतकरी एस टी वैदिक वापरून जर पीक चांगले आणत असतील तर तुम्ही आणखी नवीन युवा शेतकरी असो किंवा जीवा शेती करणारे रासायनिक खतावर शेती करणारे असणार त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? सल्ला एवढाच राहील की एकदा वापरून बघा. बरोबर. वापरल्यानंतर तुम्हाला कळेल याचा रिझल्ट 100% टॉपचा रिझल्ट आहे. हां, शेतकरी मित्रांनो, यांचं जो स्वतःचा अनुभव आहे त्यांनी स्वतः करून बघितलेला आहे. तुम्ही पण थोड्या क्षेत्रावर करा. सुरुवातीला 10 गुंठे करा, पण पूर्ण ताकदीने वापरा आणि एस टी वैदिकवर आपले धान्य पिकवा आणि आपली माती बलवान करा. माती बलवान झाली तर पीक पैलवान होणारच आहे आणि त्याच्यानंतर जो ग्राहक खाणार आहे तो आरोग्यवान होणार आहे आणि शेतकरी धनवान होणार. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ही एस टी वैदिकची मिरची आहे. आपण ही सर्व पिकासाठी एस टी वैदिक वापरा अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय एस टी वैदिक.